थंडीच्या दिवसांमध्ये लाल भडक टोमॅटो बाजारामध्ये येतात आणि अशा वेळेस सार करायची इच्छा ही प्रत्येकालाच होते आणि या गरमागरम साराबरोबर भात असेल तर एकदम जेवणाचा बेतच फिक्स झाला असं तुम्ही समजा. याच्याबरोबर दुसरं काहीही बनवायची गरज पडत नाही, इतकं हे सार चविष्ट लागतं. त्याचबरोबर गरमागरम सार पिऊन घसाही शेकला जातो. तर थंडीतलं असं हे चविष्ट आणि झटपट तयार होणारं टोमॅटोचं सार आज आपण इथे बघणार आहोत. तर यासाठी इथे मी 4 ते 5 टोमॅटो मध्ये कापून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला या टोमॅटोच्या सगळ्या बिया आहेत त्यासुद्धा याच्यामधून काढून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे आपलं सार आंबट होत नाही. बिया सगळ्या काढून झालेल्या आहेत. आता हे सर्व टोमॅटो आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. एक 3 ते 4 मिनटं शिजण्यासाठी लागतात, जास्त वेळ लागत नाही. तर मी एका भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता टोमॅटो आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचे आहेत. टोमॅटोचं सार बनवताना शक्यतो लाल भडक टोमॅटो घ्यावेत, ज्यामुळे सारला आपल्या छान असा लाल भडक रंग येतो आणि सारसुद्धा चविष्ट बनतं. आणि महत्त्वाची टिप म्हणजे यातले सगळ्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकल्या की याची चव जास्त छान लागते आणि आंबटही होत नाही. आता हे आपण शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. एक 4 ते 5 मिनिटांनी उकळी येऊ द्यायची आहे व्यवस्थित. तर इथे तुम्हाला आता दिसत असेल सगळ्या साली या उकळलेल्या पाण्यामध्येच निघायला सुरुवात झालेली आहे. आता 3-4 मिनटं झालेली आहेत. तर मी इथे आता गॅस बंद करत आहे. आता या सगळ्या टोमॅटोच्या फोडी मी एका ताटामध्ये काढून गार करून घेणार आहे आणि त्यानंतर याच्या सगळ्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. टोमॅटो काढून इथे आता किती पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे पाणी आपल्याला फेकून न देता सारसाठी वापरायचं आहे. तर आता इथे सगळ्या साली काढून घ्यायच्या आहेत. इथे टोमॅटोच्या आता सगळ्या साली काढून झालेल्या आहेत. आता हे टोमॅटो आपल्याला मिक्सर जारमध्ये घेऊन फाईन अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर एका भांड्यामध्ये मी इथं सगळ्या फोडी काढून घेत आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, एकदम पटकन बनतं आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर आवर्जून करण्यासारखा हा पदार्थ आहे. तर तुम्हीही नक्की करून बघा. थंडीमध्ये गरमागरम सार पिण्याची मजा जी आहे ना ती औरच असते. तर इथे आता मी बारीक अशी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली तुम्ही बघत असाल. तर या मध्ये ही पेस्ट मी आता केलेली आहे. आता आपण फोडणी करायला घेऊयात. त्याचबरोबर इथं मी 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, जे आपण बारीक चेचून घेणार आहोत. आता इथं मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि याला आता फोडणी द्यायची आहे. तर फोडणीमध्ये इथे जिरे मोहरी टाकायचे आहेत. त्यानंतर 6-7 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि आपण जी लसणाची पेस्ट केलेली होती ती पेस्टही याच्यामध्ये आता टाकून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. खरपूस असा लसूण भाजून घ्यायचा आहे, ज्यामुळे सारला छान चव येते. लसूण कच्चा ठेवायचा नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि थोडासा गरम मसालाही टाकायचा आहे. तर गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जी टोमॅटोची आपण प्युरी केलेली होती ती सगळी प्युरी याच्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मगाशी जे आपण टोमॅटो शिजवून जे पाणी ठेवलेलं होतं ते पाणी इथं मी टाकलेलं आहे. तर पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या प्रकारे ॲडजस्ट करा. जर तुम्हाला घट्ट पातळ ज्या पद्धतीने सार प्यायला आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही इथं पाण्याचा वापर करू शकता. तर इथं मध्ये आपल्याला मीठ आणि चवीप्रमाणे साखर घालून सारला छान उकळी येऊन द्यायची आहे. साखर ऑप्शनल आहे, पण जर टाकली तर मात्र चव अप्रतिम लागते सारला. तर यामध्ये मी थोडीशी साखरही टाकलेली आहे आणि आता आपण सारला एक छान अशी उकळी काढून घेऊया.
तर 5 ते 6 मिनटं लागतात. अगदी 5 मिनटात उकळी येते आणि सार आपलं हे टोमॅटोचं तयार होतं. एकदम झणझणीत आणि मस्त असं सार इथं तयार होतं. त्याचबरोबर इथं मी कोथिंबीरही टाकलेली आहे. कोथिंबीर टोमॅटो सारमध्ये जर टाकली तर त्याचीही चव याच्यामध्ये उतरते. त्यामुळे थोडी शिजतानाही टोमॅटो सार शिजतानाही आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता मस्त अशी उकळी येत आहे टोमॅटो सारला. तर 5 मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गरमागरम सार भाताबरोबर आणि पिण्यासाठी तयार होईल. तर इथे आता छान उकळी येऊन झालेली आहे. मी आता गॅस बंद करत आहे आणि हे गरमागरम सार आपण सर्व करायला घेऊया. लाल भडक टोमॅटो घेतल्यामुळे मस्त असं लाल सार इथं बनून तयार आहे. तर तुम्हीही या थंडीमध्ये गरमागरम असं टोमॅटोचं सार बनवून बघा. मस्त अशी रेसिपी आहे, सिंपल रेसिपी आहे. अगदी भाताबरोबर नुसतं खाल्लं तरीही छान लागतं आणि पिल्यावर तर याची चव अप्रतिमच लागते. तर नक्की बनवून बघा तुम्हीही हे टोमॅटोचं सार आणि कशी वाटली रेसिपी ती कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही अजून नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सारिकाज देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.